आजपासून आपण एक नवीन चॅप्टर पाहणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे कार्बन ॲन इम्पॉर्टंट एलिमेंट. कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट. पहा, या चॅप्टरमध्ये आपल्याला जी महत्त्वाची पॉईंट्स पाहायची आहेत त्यात पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे कार्बन ऑकरन्स प्रॉपर्टीज ॲलोट्रॉप्स. म्हणजे कार्बन याचा आढळ, कार्बनचे प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म आणि कार्बनचे ॲलोट्रॉप्स म्हणजे कार्बनची अपरूपे काय असतात ते आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो आहे हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणि शेवटचा पॉईंट आहे कार्बन डायऑक्साईड अँड मिथेन. कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यांचं ऑकरन्स, प्रॉपर्टीज आणि युजेस. कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यांचे ऑकरन्स म्हणजे हे कुठे आढळतात यांचा आढळ, त्यानंतर प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म आणि युजेस म्हणजे यांचे उपयोग. तर अशा प्रकारे आपल्याला या चॅप्टरमध्ये ही महत्त्वाची पॉईंट्स पाहायची आहे. सर्वात प्रथम आपण कार्बन हा पॉईंट पाहण्याच्या अगोदर एलिमेंट म्हणजे काय ते लक्षात घेऊ. एलिमेंट कोणास म्हणतात ते आपण लक्षात घेऊ. पहा, एलिमेंट्स कोणाला म्हणायचं? अ सबस्टन्स which cannot be divided into simple substances by any chemical रिॲक्शन. काय म्हटलं ते इथं लक्षात घ्या. A substance which cannot be divided into simple substances by any chemical reaction is called element. एलिमेंट म्हणजे असा सबस्टन्स की ज्याचे आणखीन सिंपल सबस्टन्सेसमध्ये आपण डिवायडेशन करू शकत नाही. म्हणजे हा जो एलिमेंट आहे हा एलिमेंट सर्वात सिंपल सबस्टन्स आहे. याच्यापेक्षा आणखीन सिंपल सबस्टन्सेस आपण याच्यापासून मिळवू शकत नाही. जर आपण एलिमेंट मधील म्हणजे
एलिमेंट हा सबस्टन्स, याच्यामधील जर आपण ॲटम्स पाहिले तर सर्व ॲटम्स एकसारखेच असतात. त्यामुळं ज्या सबस्टन्समध्ये सर्व ॲटम्स हे सारखेच असतात, एकाच प्रकारचे असतात, अशा सबस्टन्सला आपण एलिमेंट म्हणतो, असंही आपण सांगू शकतो. पहा, दुसऱ्या पद्धतीने आपण एलिमेंट कसं सांगू शकतो? अ सबस्टन्स whose all the atoms are alike. A substance whose all the atoms are alike. जो सबस्टन्स ज्याची सर्वच ॲटम्स कशी आहेत? एक सारखीच आहेत. Then such substance is called एलिमेंट. अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो? एलिमेंट असं म्हणतो. या एलिमेंटचे आपण 3 टाईप पाडतो. किती टाईप पाडतो? 3 टाईप पाडतो. एलिमेंटचे आपण 3 टाईप पाडतो. टाईप्स ऑफ एलिमेंट. किती टाईप पाडतो म्हटलं? 3. कोणकोणते? 1 मेटल, 2 नॉन मेटल आणि तिसरे मेटॅलॉइड. टाइप्स ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्सचे टाईप किती पडतात? 3. 1 मेटल, 2 नॉन मेटल आणि तिसरे मेटॅलॉइड. म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं? काही एलिमेंट्स हे मेटल असतात, काही एलिमेंट्स हे नॉन मेटल असतात आणि काही एलिमेंट्स ज्यांच्यामध्ये काही प्रॉपर्टी मेटलच्या असतात, काही प्रॉपर्टी नॉन मेटलच्या असतात. असा जो हा एलिमेंटचा तिसरा टाईप आहे त्याला आपण म्हणतो मेटॅलॉइड. तर लक्षात घ्या, आपला जो कार्बन आहे या चॅप्टरमध्ये शिकावयाचा, हा कार्बन नॉन मेटल आहे. कार्बन काय आहे? नॉन मेटल आहे. तर या कार्बन बद्दल आपल्याला या चॅप्टरमध्ये माहिती घ्यायची आहे. आपला पहिला पॉइंट आहे तो म्हणजे कार्बन. पहा, मग कार्बन बद्दल आपण माहिती जी पाहत आहोत त्यामध्ये लक्षपूर्वक ऐका. निसर्गामध्ये जे काही मुबलक प्रमाणामध्ये कार्बन मिळतं, हे कार्बन एकतर फ्री एलिमेंटच्या रूपात आढळतं, तसेच ते कंपाऊंडच्या रूपामध्ये सुद्धा आढळतं. काय म्हटलं की कार्बन एकतर नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये आढळतं, म्हणजे मुक्त स्वरूपामध्ये आढळतं. म्हणजे कार्बन हे एलिमेंट इतर कुठल्याही एलिमेंट सोबत कंबाईन न होता स्वतंत्रपणे आढळतं, म्हणजे ते फ्री स्टेटमध्ये आढळतं. पण कार्बन निसर्गामध्ये कंबाईन्ड स्टेटमध्ये सुद्धा आढळतं, म्हणजे ते कंपाऊंडच्या रूपामध्ये सुद्धा आढळतं. म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं? या ठिकाणी आपल्याला असं लक्षात आलं की कार्बन हे फ्री स्टेट आणि कंबाईन्ड स्टेट अशा दोन्ही रूपामध्ये निसर्गामध्ये आढळतं. अन एलिमेंट कार्बन इज अवेलेबल इन द नेचर in free state as well as in the combined state.
कार्बन निसर्गामध्ये फ्री स्टेटमध्येही आढळतं आणि कंबाइंड स्टेटमध्ये सुद्धा आढळतं. कार्बनमध्ये कोणती प्रॉपर्टी आहे? मेटल आहे, नॉन मेटल आहे का मेटॅलॉइड? कार्बनमध्ये नॉन मेटलची प्रॉपर्टी आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की कार्बन इज अ नॉन मेटालिक एलिमेंट. कार्बन इज अ नॉन मेटालिक एलिमेंट असेही आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला कार्बन बद्दल माहिती लक्षात घेताना काय लक्षात आलेलं आहे की कार्बन जो आहे हा कार्बन नेचरमध्ये फ्री स्टेट आणि कंबाइंड स्टेट अशा दोन्ही स्टेटमध्ये आढळतो. त्यानंतर कार्बन हा नॉन मेटालिक एलिमेंट आहे. या कार्बनचे आपण सिम्बॉल सी हे वापरतो. काय म्हटलं? कार्बनसाठी आपण सिम्बॉल कोणतं वापरतो? कॅपिटल सी हे सिम्बॉल वापरतो. या साहाय्याने आपण कार्बन दाखवतो. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. म्हणजे कार्बनच्या ॲटममध्ये प्रोटॉनची संख्या 6 आहे किंवा मग इलेक्ट्रॉनची संख्या म्हटलं तरी चालेल. किती आहे? 6 आहे, 6 आहे. आणि त्यामुळे कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. ॲटॉमिक नंबरने आपल्याला काय कळतं? एकतर प्रोटॉनची संख्या कळते किंवा मग इलेक्ट्रॉनची संख्या कळते. नंबर ऑफ प्रोटॉन्स और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेजेंट इन द कार्बन, इट इज डिनोटेड बाय ॲटॉमिक नंबर. त्यानंतर कार्बनचा ॲटॉमिक मास. कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12. कारण कार्बनमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांची मिळून संख्या आहे 12. 6 प्रोटॉन आहेत, 6 न्यूट्रॉन आहेत. या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती किती निघते? 12. तो झाला ॲटॉमिक मास. तर फक्त प्रोटॉनची जर संख्या मोजली तर तो झाला ॲटॉमिक नंबर. प्रोटॉन एवढेच इलेक्ट्रॉन असतात म्हणून या दोन्हीपैकी कोण्याही एकाची संख्या मोजली की तो झाला ॲटॉमिक नंबर. यावरून ॲटॉमिक नंबरवरून आपल्याला कार्बनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगता येतो. कार्बनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. कार्बनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर सांगायचं म्हटलं तर तो आहे 2,4. म्हणजे कार्बन ॲटममध्ये जे 6 इलेक्ट्रॉन आहेत पहिल्या ऑर्बिटमध्ये या 6 पैकी 2 समाविष्ट होतात आणि राहिलेले 4 दुसऱ्या ऑर्बिटमध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे कार्बनचं इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्यूशन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4 असे आहे. शेवटच्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे कार्बनची जी व्हॅलन्सी आहे ती आहे 4. किती आहे? 4. आणि कार्बन हा काय आहे म्हटलं आपण? नॉन मेटालिक एलिमेंट आहे असं आपण म्हटलं. तर या पद्धतीने अर्थातच कार्बन बद्दल ही माहिती आपल्याला लक्षात येते. बरं, आता पुढे ऐका काय सांगतो. आपण सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे पदार्थ वापरतो त्या सर्व पदार्थांची किंवा त्या वस्तूंची जर आपण यादी तयार केली तर त्या यादीमधल्या या वस्तू किंवा हे पदार्थ आपण 3 भागांमध्ये डिवाइड करू शकतो. आपल्या घरामध्ये काही वस्तू या मेटल पासून बनलेल्या असतात, त्यांना आपण म्हणतो, पहा आपल्या घरामध्ये जे काही ऑब्जेक्ट्स आढळतात
या ऑब्जेक्टची आपण 3 भागांमध्ये डिवायडेशन करू शकतो. एक म्हणजे आपल्या घरामध्ये आपण काही ऑब्जेक्ट्स ही मेटालिक वापरतो. मेटालिक ऑब्जेक्ट्स म्हणजे धातूंच्या वस्तू वापरतो. घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये जी भांडी असतात ती सर्व मेटालिक असतात. याशिवाय आपल्या घरामध्ये आपण अर्धन किंवा मग ग्लास ऑब्जेक्ट्स ही वापरतो. ग्लास ऑब्जेक्ट्स एकतर अर्धन ऑब्जेक्ट्स किंवा मग ग्लास ऑब्जेक्ट्स या दोन्ही प्रकारचे ऑब्जेक्ट्स आपल्या घरामध्ये दिसतात. उदाहरणामध्ये अर्धन ऑब्जेक्ट सांगायचं म्हटलं तर आपल्या घरामध्ये आपण पाणी पिण्यासाठी, थंड पाणी ठेवण्यासाठी माठ वापरतो. एवढंच काय, आपल्या घरामध्ये काचेच्या वस्तूसुद्धा असतात. तर अशा वस्तूही आपण वापरतो. पण अशाही काही आपण वस्तू वापरतो ज्या ना मेटालिक असतात, ना अर्धन असतात, ना ग्लास असतात. म्हणजे ज्या वस्तू ना मेटलच्या बनलेल्या असतात, ना मातीच्या बनलेल्या असतात, ना ग्लासच्या बनलेल्या असतात. असे जे ऑदर ऑब्जेक्ट्स आहेत, असे जे ऑदर ऑब्जेक्ट्स आहेत किंवा अशी जी ऑदर सबस्टन्सेस आहेत, त्यांची उदाहरणे जर सांगायची म्हटली तर पहा, सांगायचंच म्हटलं तर फूडस्टफ्स, आपण अन्नपदार्थ वापरतो घरामध्ये. त्यानंतर क्लॉथ्स, कपडे वापरतो आपण स्वतःसाठी. त्यानंतर मेडिसिन्स म्हणजे आपण औषधी वापरतो. त्यानंतर फ्युएल्स म्हणजे इंधन वापरतो. त्यानंतर वुडन ऑब्जेक्ट्स, आपल्या घरामध्ये बरेच लाकडी फर्निचर्स असतात. आणि याशिवाय इतर बरेच पदार्थ किंवा बरेच ऑब्जेक्ट किंवा सबस्टन्स वापरतो. तर पहा, या सर्व ऑदर ऑब्जेक्ट्समध्ये इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट असतो. इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट असतो. इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट असतो कार्बन. काय असतो? कार्बन असतो. कोणामध्ये असतो? या मेटालिक, अर्धन आणि ग्लास ऑब्जेक्ट जर सोडले तर बाकी जे काही आपण आपल्या घरामध्ये ऑदर ऑब्जेक्ट किंवा सबस्टन्सेस वापरतो त्या सर्व ऑब्जेक्ट किंवा सबस्टन्समध्ये इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट कोण असतो? कार्बन असतो. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनात किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण जी काही ऑब्जेक्ट किंवा सबस्टन्स वापरतो त्याच्यामध्ये कार्बनचं महत्त्व म्हणजे इम्पॉर्टन्स जे आहे ते आपल्याला यावरून लक्षात येतं. मेटालिक, अर्धन आणि ग्लास ऑब्जेक्ट जर सोडले तर बाकी सर्वच ऑब्जेक्ट किंवा सबस्टन्समध्ये इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट कोण असतो? कार्बन असतो. हे आपल्याला इथं लक्षात येतं. तर अशा पद्धतीने अर्थातच आपल्याला कार्बन याबद्दल ही माहिती लक्षात येते. त्यानंतर पुढे ऐका, आपल्याला जो पुढचा पॉइंट पाहायचा आहे तो आहे ऑकरन्स ऑफ कार्बन. यानंतर आपल्याला जो पुढील पॉइंट पाहायचा आहे तो आहे ऑकरन्स ऑफ कार्बन. म्हणजे कार्बनचा आढळ याबद्दल आपण माहिती पाहूया. पहा, हा जो कार्बन शब्द आहे हा कार्बन वर्ड इट इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड कार्बो.
हा जो कार्बन हा शब्द आहे हा लॅटिन भाषेतून आलेला आहे. लॅटिन मध्ये जो कार्बो शब्द आहे, या कार्बो पासून हा कार्बन शब्द तयार झालाय. कार्बोला म्हणजे लॅटिन मध्ये जे कार्बो हा शब्द आहे याचा अर्थ होतो कोळसा, म्हणजे कोल. काय होतो? कोल. लॅटिन मध्ये कोललाच कार्बो म्हणतात आणि या कार्बोवरूनच हे कार्बन नाव प्राप्त झालेलं आहे. नेचरमध्ये कार्बन हा फ्री स्टेट मध्ये आढळतो, तसेच तो कंबाइंड स्टेट मध्ये सुद्धा आढळतो. हे लक्षात घ्या. कार्बन फ्री स्टेट आणि कंबाइंड अशा दोन्ही स्टेट मध्ये तो निसर्गामध्ये आढळतो. उदाहरणामध्ये सांगायचं जर म्हटलं तर डायमंड आणि ग्रॅफाइट, डायमंड आणि ग्रॅफाइट हे कार्बनचे फ्री स्टेट मधील उदाहरणे आहेत. फ्री स्टेट मध्ये कार्बन जो आढळतो त्याची उदाहरणे आहेत डायमंड आणि ग्रॅफाइट. कार्बन जसा फ्री स्टेट मध्ये आढळतो तसाच तो कंबाइंड स्टेट मध्ये सुद्धा आढळतो. कंबाइंड स्टेट मध्ये सुद्धा आढळतो. उदाहरणामध्ये सांगायचं म्हटलं तर कार्बन डायऑक्साइड जो हवेमध्ये आहे त्याच्यामध्ये कार्बन हा ऑक्सिजन सोबत कंबाइंड आहे. याशिवाय असा कार्बन डायऑक्साइड हवेत तर आहेच, पण हा कार्बन डायऑक्साइड कार्बोनेट्स, उदाहरणामध्ये सांगायचं म्हटलं कॅल्शियम कार्बोनेट, त्याच्यानंतर झिंक कार्बोनेट ज्याला कॅलामाइन म्हणतात, मार्बल, यांच्यामधून सुद्धा कार्बन डायऑक्साइड हा रिएक्शनने बाहेर पडतो. म्हणजे अशा प्रकारच्या कॅल्शियम कार्बोनेट मध्ये, मार्बल मध्ये, कॅलामाइन म्हणजे झिंक कार्बोनेट मध्ये सुद्धा कार्बन हा कंबाइंड स्टेट मध्ये आहे. याच्यानंतर सांगायचं म्हटलं तर फॉसिल फ्युएल म्हणजे जीवाश्म इंधने, सजीवांच्या मृत अवशेषांपासून तयार झालेली जी इंधनं आहेत त्यांना आपण फॉसिल फ्युएल म्हणतो. उदाहरणामध्ये कोल, दगडी कोळसा, पेट्रोलियम पदार्थ, त्याच्यानंतर नॅचरल गॅस, ही सगळी फॉसिल फ्युएल्स आहेत. आणि फॉसिल फ्युएल्स मध्ये सुद्धा कार्बन हा मेन कॉन्स्टिट्युएंट असतो. म्हणजेच फॉसिल फ्युएल मध्ये सुद्धा कार्बन हा कंबाइंड स्टेट मध्ये आढळतो. याशिवाय सांगायचं म्हटलं तर कार्बोनॅसियस न्यूट्रिएंट्स मध्ये सुद्धा कार्बन हा कंबाइंड स्टेट मध्ये आढळतो. उदाहरणामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स यांच्यामध्ये कार्बन हा मेन कॉन्स्टिट्युएंट असतो. आणि याशिवाय जे नॅचरल फायबर्स आहेत, नॅचरल फायबर्स म्हणजे नैसर्गिक धागे, उदाहरणामध्ये सांगायचं म्हटलं कॉटन म्हणजे कापूस, ऊल म्हणजे लोकर, सिल्क म्हणजे रेशीम, अशा प्रकारच्या या नॅचरल फायबर्समध्ये, या नैसर्गिक धाग्यांमध्ये सुद्धा कार्बन हा कंबाइंड स्टेटमध्ये आढळतो. तर अशा प्रकारे आपण कार्बनचे ऑकरन्स पाहिले. कार्बन या एलिमेंटला कार्बन हा वर्ड कसा मिळाला? लॅटिन मधल्या कार्बो या वर्ड पासून मिळाला.
कार्बोचा अर्थ होतो कोल. कार्बन हा फ्री स्टेट आणि कंबाइनड स्टेट दोन्हीमध्येही आढळतो. फ्री स्टेटची उदाहरणं सांगायची म्हटलं तर डायमंड, ग्रॅफाइट आहेत. तर कंबाइनड स्टेटची उदाहरणे सांगायची म्हटलं तर हवेमधला कार्बन डायऑक्साईड आहे. त्याच्यानंतर फॉसिल फ्युएलमध्ये सुद्धा कार्बन हा कंबाइनड स्टेटमध्ये आहे. जे कार्बोनॅसियस न्यूट्रिएंट्स आहेत म्हणजे जी कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स आहेत या न्यूट्रिएंट्समध्ये सुद्धा कार्बन आहे. आणि नॅचरल फायबर्स, नैसर्गिक धागे म्हणजे कॉटन, ऊल, सिल्क या प्रकारच्या पदार्थांमध्ये सुद्धा कार्बन आहे. हे आपल्याला इथं लक्षात येतं.